चटकदार अशी फिश फ्राय घरीच बनवायची आहे तर आज रेसिपी दाखवलेली आहे। कुकिंग विथ डिंपल या मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत फिश फ्रायची रेसिपी। मी इथे मरळ फिश वापरलेली आहे। तिला धुवायची कशी, स्वच्छ करायची कशी, मॅरिनेट कशी करायची आणि त्यानंतर फ्राय कशी करायची, A to Z रेसिपी पूर्ण दाखवलेली आहे। फिश फ्रायची रेसिपी सर्वांना नक्कीच आवडेल। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा। आज आपण बघणार आहोत फिश जी आपण मार्केटमधून आणलेली आहे ती स्वच्छ कशी करायची, तिला धुवायची कशी ते बघणार आहोत। सगळ्यात आधी काय करायचं, असं एका मोठ्या भांड्यामध्ये सगळी आणलेली फिश काढून घ्यायची आणि फिश धुवायला सुरुवात करण्याआधी आपण जे जेवणासाठी तेल वापरतो ते तेल थोडंसं हातावर टाकून ते पूर्ण हातांना लावून घ्यायचं आहे। तेल लावल्याचं कारण असं की तेल हाताला आपण पूर्ण लावून घेतलं की फिश धुताना त्याची जे काही घाण असते किंवा काही वास असतो तो आपल्या हाताला लागत नाही, म्हणून सगळ्यात आधी हाताला तेल लावून घ्यायचं। आता आपण फिश धुवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी फिश मध्ये असं नळाचं पाणी घेऊन घ्यायचं, त्याला एकदा असं हाताने चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं। आता आपण जे पहिलं पाणी घेतलंय त्यामध्येच शक्य होईल तेवढी फिशची जी काही घाण असते ती सगळी काढून घ्यायची। हे बघा, हे असं काळं, काही काही फिशला असं लाल लाल चिकटलेलं असतं, ते पूर्णपणे काढून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं। काढताना हाताची ही काळजी घ्यायची आहे। हे बघा, हे असं निघतं हे सगळं जेव्हा तुम्ही काढतात तेव्हा ते एका बाजूलाच टाकून द्यायचं आहे, पुन्हा त्यात टाकायचं नाहीये। असं काळी झिल्ली असते फिश मध्ये ती अशी काढून घ्यायची आहे। हे बघा, पहिलं जे खराब पाणी निघालेलं होतं ते मी फेकून दिलेलं आहे। आता दुसऱ्यांदा पुन्हा पाणी घ्यायचं आहे। फिश धुताना काळजी घ्यायची आहे की फिश पटापट धुवायची आहे, जास्त वेळ तिला पाण्यात राहू द्यायची नाहीये। फिश जर तुम्ही जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवली तर मग काय होतं, त्याची चव कमी होते, त्यामुळे फिश धुताना तिला जास्त वेळ पाण्यात ठेवायची नाही। आता आपण तिसऱ्यांदा पाणी घेऊया। तिसऱ्यांदा जेव्हा आपण फिश धुवायला पाणी घेतो तेव्हा अशी एक चाळणी घ्यायची आणि धुतलेली फिश सगळी त्या चाळणीतच काढायची। फिश धुतल्यानंतर चाळणीत काढायचं कारण असं की काय होतं, त्यात जे एक्स्ट्रा पाणी असतं ना ते सगळं निघून जातं, म्हणून चाळणीत काढून एक 15 ते 20 मिनिटं चाळणी अशीच्या अशी उभी ठेवायची आहे। फिश मॅरिनेट कशी करायची ते आपण बघणार आहोत। त्यासाठी काय साहित्य लागतंय ते आधी बघूया। इथे मी एक अख्खा लिंबू घेतलाय, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा साधं लाल तिखट, 2 चमचे मालवणी मसाला, 2 चमचे अद्रक लसणची पेस्ट। आता सगळ्यात आधी लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबू पिळताना बिया पडल्या होत्या, त्या बिया काढून घ्यायच्या। आता अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे, अद्रक लसणची पेस्ट, लाल तिखट, मालवणी मसाला, मीठ चवीनुसार। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जो टाकलेला चटणी मसाला वगैरे आहे ते प्रत्येक पीसला लागलं पाहिजे। हे बघा, मी टाकलेलं चटणी मसाला जे काही होतं ते प्रत्येक पीसला व्यवस्थित लागलेलं आहे। आता आपलं मॅरिनेशन झालेलं आहे। आता झाकण ठेवून अर्धा तासासाठी हे एका बाजूला ठेवून द्यायचं आहे। फिश मॅरिनेट करून अर्धा तास झालेला आहे। आता फिश फ्राय करायला सुरुवात करूया। आता आपण फिश फ्राय करू। त्यासाठी मी इथे एक तवा ठेवलेला आहे, तव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। इथे मी 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण फिश फ्राय करण्यासाठी जे पीठ तयार करायचं असतं ते तयार करून घेऊया। इथे मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात 1 चमचा रवा टाकायचा आहे, अर्धा चमचा मालवणी मसाला टाकायचा आहे, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि पाव चमचा मीठ टाकायचंय। हे सगळं टाकल्यानंतर हे पिठामध्ये एकत्र करून घ्यायचंय। तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे, गॅस अगदी मध्यम आचेवरती ठेवायचा। आता फिशची एक स्लाइस घ्यायची, त्याला दोघं बाजूंनी पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं।
काठांनाही लावून घ्यायचं व्यवस्थित. पीठ दोघं बाजूंनी लावण्याचं कारण असं की पीठ जितकं व्यवस्थित लागलेलं असेल फिश तितकीच क्रंची होते. हे फिश फ्राय मी डीप फ्राय करून घेत आहे. आता फिश फ्राय एका बाजूने होण्यासाठी फक्त 1 मिनिट लागतो. 1 मिनिट झाल्यानंतर फिश पलटवायची. एका बाजूने फिश फ्राय करून 1 मिनिट झालेला आहे. आता असा फोक घ्यायचा आणि त्याने हळू पलटवायची. आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 मिनिटासाठी फिश फ्राय होऊ द्यायची. दुसऱ्या बाजूने फ्राय करून फिशला 1 मिनिट झालेला आहे. आता फिश अशी साईडला करून त्यातलं तेल निथळू द्यायचंय पूर्ण आणि मग अशी टिश्यू पेपर वरती काढून घ्यायची. फिश फ्राय करून टिश्यू पेपरवर काढून घेतली आहे. टिश्यू पेपरवर काढण्याचं कारण असं की ते त्यातलं जे एक्स्ट्रा ऑइल असेल ते सगळं टिश्यू पेपर ओढून घे. त्यामुळे म्हणून फिश फ्राय करून झाल्यानंतर तिला टिश्यू पेपरवरच काढायची. हे बघा, जे एक्स्ट्रा ऑइल असतं ना ते टिश्यू पेपर ओढून घेतं आणि फिश आपली छान कुरकुरीत होते.